आज जर जवळून बघितलं सर दाखव बरं बाजूचं दांड कसं. दांड पण आणि फुटवे पण पास आता ही तुम्ही याच्यावर केली ड्रिप सिस्टमवर आहे ना. पहिले पाठ पाणीच होतं, हा, हा. नंतर ड्रिप केली. बरोबर. तर फुटवे किती असेल एक सरासरी फुटवे समजा एका एका ठोंबा? 1 2 3 4 5 6 7 8 8 फुटवे. आणि त्याचं दांड किती एक हे बघा ना, म्हणजे जाडीला अंगठ्यापेक्षा जाड आहे. हो बरोबर. आता हा नवीनच आहे. वाढ जर बघितली खालपासून तर काय वाटतं बाबा बाजरीकडे बघून? 8 फूट झाली सर. तुमची हाईट किती? 6 फूट वर 2 हात 2 फूट हात. 2 फूट म्हणजे 8 फूट उंची. 8 फुटाला थोडंसं काही काही ठिकाणी 8 8.5 9 फुटापर्यंत गेलेली. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. ऋषिकेश बबन नालावडे, राहणार नारायणगाव, तालुका जिल्हा जुन्नर, जिल्हा पुणे. आता आपण हे तुमचं बाजरीचं क्षेत्र बरोबर? हो. किती गुंठे की बाजरी? ही अर्धा एकर आहे सर. अर्धा एकर. आणि कधीची पेरणी म्हणजे ही किती? फेब्रुवारी महिन्यातली म्हणजे अडीच महिन्याची झाली. बरोबर. आज बाजरीचं जर कंडिशन बघितली, वाढ जर बघितली खालपासून तर काय वाटतं बाबा बाजरीकडे बघून? 8 फूट झाली सर. तुमची हाईट किती? 6 फूट वर 2 हात 2 फूट हात. 2 फूट म्हणजे 8 फूट उंची. 8 फुटाला थोडंसं काही काही ठिकाणी 8 8.5 9 फुटापर्यंत गेलेली. आणि बाजरीचं जे आपण जर स्ट्रक्चर जर बघितलं हो. म्हणजे तिची एक वाढ बघितली एक समान एक दिसते. समान. आणि जर वरून जर बघितलं आपण बरोबर. आणि महत्वाचं काय आहे की तुमचा दांड जेवढा मजबूत तेवढं वर म्हणजे कणीस तुमचं दाण्याने भरणार आहे. बरोबर. आज जर जवळून बघितलं सर दाखव बरं बाजरीचं दांड कसं. दांड पण आणि फुटवे पण पास. आता ही तुम्ही याच्यावर केली ड्रिप सिस्टमवर आहे ना. पहिले पाठ पाणीच होतं, हा, हा. नंतर ड्रिप केली. बरोबर. तर फुटवे किती असेल एक सरासरी फुटवे समजा एका एका ठोंबा? 1 2 3 4 5 6 7 8 8 फुटवे. आणि त्याचं दांड किती एक हे बघा ना, म्हणजे जाडीला अंगठ्यापेक्षा जाड आहे. हो बरोबर. आता हा नवीनच आहे. बरोबर. याचं सुद्धा दांड अंगठा एवढं आहे. बाजरी जेव्हा पेरली हो. तर आतापर्यंत त्याला काय नियोजन केलं किंवा काय नाही सर, सुरुवातीला कृषी दंड टाकले, बाकी काहीच केलेलं नाही. म्हणजे पेरते वेळेस टाकलं आणि नंतर एक युरियाची बॅग टाकली, बस. बाकी काहीच नाही. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलेलं. काहीच नाही. तर यावर्षी बाजरी आपण जाताना एक प्लॉट आहे, तुम्ही गाडीतून लागल्यास व्हिडिओ शूटिंग पण घ्या. एवढंच आहे ती निसवली. त्याला कणस आलेलं हो. आहे एवढ्याच हो. कमरे एवढल्याच आहे. हो. आणि आज हीच आपण जाते. ही व्हरायटी कोणती आहे? 72 बरोबर आहे. म्हणजे हायब्रिड बाजरी आपण म्हणतो. बरोबर. तिचे फुटवे बघितले समजा, हो. फुटवे त्या ताटाची जाडी वगैरे बघितली, पानाची वरती काळोखी. कणसाची साईज पण बघा ना. हो. म्हणजे एकसारख्या आकाराचे कणस पण आहे. जवळजवळ एक फुटापर्यंत कणस आहे हो. तुमचे. बरोबर. हो. आता दाणे भरल्यानंतर आपल्याला कळलं तर ॲव्हरेज किती निघेल काय. हो. पण एकदम आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाहण्यात दिसतात बुवा, हो. त्या पद्धतीनं आता म्हणजे पिकाकडे बघून सांगू शकतो का 100% म्हणजे बाजरीच्या मध्ये उत्पादन चांगलं होणार. हो. मग म्हणते की शेजारी प्लॉट आहे हो. तुमच्या रस्त्याला, तर बाजरीची उंची फक्त कमरा येतपर्यंत हो. आणि लगेच कणीस निघाले. म्हणजे आज जर बघितलं की जमिनीची ताकद कमी झाली आहे हो. आणि तुम्ही काही कोणतंही पीक त्या जमिनीमध्ये घ्यायला गेलं तर तुमच्या अपेक्षेसारखं किंवा उत्पादन निघत तुम्हाला नाही. मिळत नाही किंवा इव्हन ते पीकच त्या पद्धतीचं येत नाही. इथं मध्ये एक दोन कणस आहेत. ते पण लेटच्या stump ला आहे. लेटचे जे लेटच्या स्टंप stump ला फुटले ना त्याला अशा प्रकारचं सगळे. आणि आपल्या याच्यात कसं आहे, वरपासून म्हणजे सगळ्यात जास्त माल हाईटलाच आहे, एकसारखा आहे. बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात बाहेर केली जाते किंवा ज्वारी करतात शेतकरी. तर त्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? धान्य पिकांमध्ये सर सुरुवातीला कृषी धन टाका, नंतर काहीच नाही केलं SBTचं तरी चालेल. आणि तुमची अपेक्षा आज जास्त असेल तर फक्त सॉइल सोडा 2 वेळा, तुम्हाला अनपेक्षित गळीत होऊन जाईल. बरोबर. तर एक नंबर द्या तुमचा, जेणेकरून आता डाळिंब आहे तुमचे, त्यानंतर समजा भाजीपालामध्ये पण तुमचं काम आहे. हो. आणि तुमचं स्वतःचं केमिकल काउंटर आहे नारायणगावमध्ये. जुन्नर भागामध्ये काम. जाधववाडी आणि नारायणगाव दोन्ही बरोबर. ठिकाणी. म्हणजे तुम्ही नारायणगाव, जुन्नर, ओतूर ह्या भागात हो. म्हणजे लांबून आंबेगाव शेतकरी येत आहे तालुका. तुमच्याकडे. हो. बरोबर. आणि तुम्ही त्या पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करताय. तर असं आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, त्यांना तुमचं मार्गदर्शन मिळावं, विशेष करून डाळिंब शेतीबद्दल. हो. तर तुमचा एक दुकानाचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. BK फर्टिलायझर जाधववाडी आणि BK फर्टिलायझर्स नारायणगाव अशी आपली 2 काउंटर आहेत. दोन्ही काउंटरचं म्हणजे मीच पाहतो. माझा नंबर आहे 87 88 38 44 19.
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. धन्यवाद.